नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठे खुलासे होताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे ऊर्जा आणि त्याचबरोबर आई या दोघी मिळून जेव्हा बोलणार आहेत तेव्हा हर्षवर्धन आणि इकडे पूर्वा यांचं नातं काय आहे, त्याचबरोबर त्यांच्या नात्यातल्या काही घडामोडी, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता ऊर्जा आलेली आहे आणि ती पद्माला म्हणत आहे की पद्मा प्लीज ऐक, असं नको करू. अगं तुला माहिती आहे का, आत्ता खूप गरजेचं आहे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सोडवाव्या लागतील आपल्याला. तुझ्या लक्षात येत नाही आहे का, आपल्याला काही करून मार्ग काढावा लागणार आहे, असं म्हणत ऊर्जा तिला सांगत असते. पण पद्मा मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचा एकच हट्ट असतो की नाही, नाही जमणार आहे, मला नाही जाऊ शकत आहे आपण. एवढाच हट्ट धरून ती बसलेली असते. तिचं एवढंच म्हणणं असतं की नाही, मी नाही केस करू शकत आहे, तुम्हाला माहिती आहे ना गोष्टी काय झालेल्या आहेत, असं म्हणत ती बोलत असते. इकडे हा आता शौर्य हा ऊर्जाला भेटायला चाळीत आलेला असतो आणि त्याचवेळी त्याला पत्ता तर दिलेला असतो ऊर्जा शिंदे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हे कार्ड दिलेलं असतं. त्याच्यावरती तिथं तिच्या घराचा नंबर असतो आणि शौर्य तिथं पोचलेला असतो. त्याचवेळी तो म्हणत असतो की चला फायनली ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हिच्यासोबत आपली भेट होणार आहे. आणि मग तो म्हणत असतो की आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तेव्हा मात्र शौर्याला खूप भारी वाटत असतं की तो तिथं भेटायला आला आहे आणि ऊर्जाशी भेटून आपली मैत्रीही वाढवायची हा त्याचा विचार असतो. तो तिथं विचारणारच असतो. तेवढ्यातच मंग्या गाडी घेऊन आलेला असतो आणि मंग्या शौर्याला तिथं पाहतो आणि विचारतो, कोण आपण, कुठे चाललात? तेव्हा तो सांगत असतो की ऊर्जाला भेटायचं. तेव्हा म्हणतो, काय ऊर्जाला? तेव्हा म्हणतो, एवढ्या उशिरा? तेव्हा मंग्याला तो सांगू लागतो की एका केसचा स्टडी करायचा आहे, त्या संदर्भात भेटायचं आहे, मी पण एक वकील आहे. तेव्हा मंग्या म्हणतो, बरोबर आहे, पण एवढ्या उशिरा हे टाईम नाही आहे वकिलाचं. कसं आहे, ऊर्जा माझी मैत्रीण आहे आणि ऊर्जाचं सगळं मला माहिती असतं. तेव्हा तो म्हणतो की सकाळी जेव्हा एका मुलीला वाचवलेलं होतं ना, तेव्हा त्या गुंडांच्या तावडीतून ऊर्जाला मी वाचवलं, त्यासाठी तिने मला बोलवलं. पण मंग्या ऐकायलाच तयार नसतो. मंग्या म्हणत असतो, एकतर श्रीमंत बाबाची पोरं येतील आणि आमच्या पोरींना इथं हात लावतील हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही वकील कोर्टात निकाल लावत असाल, पण आम्ही त्यांचा निकाल इथल्या इथंच लावतो, असं मंग्या ठणकावून सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे मंग्याच्या तोंडून हेही बोललं जातं की ऊर्जा श्रीमंत पोरांशी कधीच बोलत नाही. त्यांच्याशी मैत्री तर लांबचीच गोष्ट आहे. ती बोलतच नाही तर पुढच्या गोष्टी शक्यच नाही आहेत. शौर्याला तो सांगतो की चला निघायचं इथून, काही गरज नाही आहे इथं कुठं थांबायची, निघायचं आणि चालायला लागायचं. मंग्याचं हे बोलणं ऐकून शौर्याला तर कळतच नाही आहे की हे काय आहे नक्की. आणि मग शौर्य पाहतच राहतो. शौर्याला धक्का बसलेला असतो की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होतील हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि हे सगळं काय झालंय हा प्रश्न मात्र पडलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा शौर्याला त्याने तिथून निघायला सांगितलेलं. आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं तरच सगळं व्यवस्थित होईल, नाहीतर दोन पायावर जायला ठेवणार नाही. मंग्या धमकी देत असतो. मंग्याचं म्हणणं आहे की आमच्या चाळीतल्या मुलींना त्रास द्यायचा नाही, नाहीतर गाठ आपल्याशी आहे, असं इकडे मंग्या ठणकावून सांगत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मंग्याच्या या बोलण्यामुळं शौर्याला तर धक्काच बसलेला असतो. पण एक गोष्ट मात्र शौर्याला या बोलण्यातनं कळते आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही ऊर्जाला श्रीमंताची मुलं आवडत नाही, त्यांच्याबद्दल तिला तिरस्कार आहे. कारण श्रीमंताची मुलं गरिबाला कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. ते पैशासाठी श्रीमंत लोक अशा पद्धतीने वागत असतात असा ऊर्जाचा समज असतो. शौर्याला आता इथून जाण्याशिवाय पर्यायच नसतो आणि शौर्य आता माघारी निघालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की शौर्याच्या हातामध्ये ते कार्ड असतं. शौर्य म्हणतो, ठीक आहे नंतर भेटू. आणि ऊर्जाशी भेटणं त्याला गरजेचंच वाटत होतं, म्हणून तर तो आलेला असतो. इकडे ऊर्जा आता पद्माला म्हणत असते की बरं ठीक आहे, तुला एवढं वाटतंय ना, फक्त आजचा दिवस थांब, नंतर उद्या जा, उद्या बघूया आपण काय करता येईल. जर उद्या मॅनेज नाही झालं तर मात्र तू उद्या गावी जा. हे सांगितल्याबरोबर इकडे शौर्य शौर्य आपली मदत करणार आहे. तो आपल्या बाजूने कोर्टात साक्ष देणार आहे. अजून कितीतरी लोक आहेत ज्यांनी बघितलंच असणार आहे. आपल्याला फक्त पुरावे गोळा करायचे आहेत गं. आणि ते हुळबुट्टे माहिती आहे ना इन्स्पेक्टर, त्यांनी सांगितलं मला तुला घेऊन ये, आपण कोर्टात केस स्टँड करूया, असं त्यांचं बोलणं आहे. आणि FIR दाखल करतो, कारण हुळबुट्टे साहेब आपल्या मदतीला आहेत. तेव्हा ती म्हणत असते की पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती माणसं ती
अर्पिता आणि तो जो विक्की कोण आहे तो इथेपर्यंत शोधत तुला आलेले होते. तुला काय वाटतं तू गावी गेली तर तुझ्याकडे तिकडे येणार नाही आहेत ते? असं नको समजू की ती माणसं तुला सोडून देणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव, ती माणसं तुझ्या मागावर आहेत आणि ती माणसं तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं काहीही झालं तरीही तुला ही गोष्ट विसरून चालणार नाही की त्या माणसांमुळं तुला त्रास होणार आहे. त्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव की तुला जपून राहावं लागणार आहे. न्यायासाठी तुला लढावं लागणार आहे. ही गोष्ट जेव्हा ऊर्जा तिला सांगत असते तेव्हा म्हणत असते की फक्त एक काम कर, आजच्या दिवस थांब, आपण उद्या बघूया काय करायचं ते. हे ऐकल्यावर शेवटी पद्मा म्हणते की ठीक आहे, जर उद्या माझ्याकडून काही व्यवस्थित नाही झालं तर मग तू जा, असं सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता ऊर्जा जायला निघते. पद्माला ती आधार देते. खरं तर पद्मावरती अन्याय झालेला आहे आणि त्याचबरोबर पद्माला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. तरीही पद्मा न्यायासाठी लढू शकत नाही आहे, या गोष्टीचा ऊर्जाला त्रास होत असतो. कारण गावी जाऊनही ती लोक पद्माला मारणार ही गोष्ट ऊर्जाला चांगलीच माहिती असते. आणि म्हणून तर इकडे ऊर्जा ही पद्माच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाचं म्हणणंही तेवढंच खरं आहे. परंतु पद्माचं म्हणणंही तेवढंच खरं आहे की हिने जर आपली केस घेतली तर हिचं पण जगणं मुश्किल करतील. माझ्यामुळं हिच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट यायला नको आहे, असं पद्माला वाटत असतं. आणि म्हणून तर पद्मा ऊर्जाच्या मदतीला धावून जात असते. ती म्हणत असते की नको ताई नको, कारण ती माणसं चांगली नाही आहेत. कारण पद्मा रोज त्या माणसांना पाहते, हर्षवर्धन जहागीरदारलाही पाहते आणि ती शिर्के फॅमिली आहे त्यांनाही पाहते. तेव्हा मात्र आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की खरं तर चिडलेली असते ती म्हणजेच पूर्वा. पूर्वा घरी आलेली आहे आणि पूर्वा जेव्हा घरी आली आहे तेव्हा यशवंतच्या फोटोच्या समोर ती उभी राहिलेली आहे आणि म्हणते की काय करू सांगा, तुम्ही गेला तो सोडून आपल्या छोट्याशा पिलांचाही विचार नाही केलात. तुम्हाला फक्त तुमचं पडलेलं होतं. त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही बळी पडलात आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. मला ठेवलं इथं. आज आपली मुलगी मला जाब विचारते. लोक तर विचारतच होते, पण आज आपली मुलगी मला जाब विचारते. मी काय उत्तर देऊ तिला सांगा? काय उत्तर देऊ? कारण तिला सांगू का, त्या त्या हर्षवर्धन जहागीरदारचं माझ्यावरती प्रेम होतं, पण मला यशवंत शिंदे यांचा साधेपणा आवडला. यशवंत शिंदे यांच्या या सगळ्या गोष्टी आवडल्या, म्हणून मी त्यांच्याशी लग्न केलं आणि ह्या गोष्टीचा तो माणूस बदला घेतोय आणि त्या माणसाने सुडाच्या भावनेने तुझ्या बापाला संपवलेलं आहे. ही गोष्ट सांगू मी तिला? कशी सांगू? कशी उभी राहू मी या सगळ्याच्या विरोधात? कसं माझ्या मुलीला हे करू थांबू? आणि तो माणूस काय म्हणतोय की तुझ्या लेकीला पाठव, चांगलं मोठं वकील बनवतो. काय करायचं आहे त्याची वकिली? सांगा मला, काय करू त्याच्या वकिलीचं? असं इकडे पूर्वा बोलत असते. पूर्वाला खूप वाईट वाटत असतं, कारण ज्या माणसाने आपल्या नवऱ्याला संपवलेला आहे तो माणूस आता आपल्या मुलीच्या आयुष्याशी आणि वरून म्हणतोय की एक कुर्बानी पुरेशी आहे एका घरातून, म्हणून तिला वाईट वाटत असतं. इकडं ऊर्जा आता पद्माच्या घरून निघालेली असते आणि शौर्यही तिथून चाललेला असतो आणि तेवढ्यातच ऊर्जा ही शौर्याच्या गाडीला धडकते. शौर्याच्या गाडीला धडकल्यानंतर शौर्याला ती माहीत नसतं तिला कोणाची गाडी आहे. तिनं तर सरळ दगड हातात घेतलेला असतो आणि तिने मारायलाच उचललेला असतो. तेव्हा मात्र आता शौर्य समोरून येतो आणि तो म्हणतो ऊर्जा. तेव्हा ऊर्जा म्हणते शौर्य तू, आणि दोघंही एकमेकांशी बोलू लागतात. कारण त्या दोघांनाही कळलेलं असतं की काय घडलेलं आहे. दोघंही एकमेकांच्या मदतीसाठी उभे राहत असतात. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते अरे काय सांगू तुला, त्याच विचारात होते. तो संपतच नाही आहे रे. ती मुलगी नाही म्हणते FIR नोंदवायला, पण मला सांग तू नक्की येशील ना रे कोर्टात माझं साक्ष द्यायला? तेव्हा शौर्य म्हणतो की मी तुला शब्द दिला, मी तुला वचन दिले, मी नक्की येणार तुला तुझ्या साथीला कोर्टामध्ये. हे ऐकल्यानंतर खरं तर बरं वाटतं, ते म्हणजे ऊर्जाला कोणीतरी आपल्या बाजूने उभं राहतं. पण तेवढ्यातच ती मागं फिरते आणि म्हणते ही गाडी तुझी आहे. शौर्य मात्र वारंवार तिला सांगत असतो की काळजी करू नको, मी आहे ना, मी देईल तुझ्या बाजूने साक्ष, मी येईल कोर्टात. कारण ऊर्जाचं असं म्हणणं आहे की जर कोर्टात पुरावेच नसतील तर मी त्या मुलीची केस स्टँड करूच शकणार नाही. एकतर ती मुलगी घाबरलेली आहे आणि तिनं ही केस लढण्यासाठी नकार दिलेला आहे, आणि तरीही जर अशा पद्धतीने गोष्टी होत असतील तर मात्र विचार करावाच लागेल. तेव्हा शौर्य म्हणत असतो की मी देईल साक्ष, काहीच वाईट होणार नाही आणि काहीच चुकीचं होणार नाही. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात
तेव्हा मात्र इकडे आता ह्या सगळ्या गोष्टींचा मार्ग कसा काढायचा हा प्रश्न चाललेला असतो आणि तेवढ्यातच मंग्याचा फोन येतो. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते की हो, पण त्यानंतर तिला आता प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? म्हणजे हा मुलगा कोण आहे? हा प्रश्न तिला पडलेला आहे. तर ती विचारते, "मग गाडी कोणाची आहे ही? तुझी गाडी आहे? तू श्रीमंत बापाचा मुलगा आहे?" "नाही, नाही. कसं? तू श्रीमंताचा मुलगा कसा असू शकशील रे? म्हणजे तू श्रीमंताचा असशील तर तू गरिबाला कशी मदत करशील?" असं इकडे ऊर्जा स्वतःच बोलते. त्यानंतर तो सांगतो, "नाही, नाही. ही गाडी माझी नाही आहे." कारण त्याला आठवतं मंग्याने सांगितलेलं असतं ना, की तिला अजिबात आवडत नाही आहे. मग जर तिला ह्या गोष्टी जर अशा वाटल्या, तर ती श्रीमंतांच्या मुलांशी कधीच बोलत नाही, त्यांना कधीच माफ करू शकत नाही. तेव्हा ह्या गोष्टी आठवल्यामुळं ती विचार करायला लागते आणि त्याच वेळी इकडे ती म्हणत असते, "पण हे घड्याळ, हे चेन, हे सगळं काय?" तेव्हा ती सांगते तो सांगतो की कसं आहे, "मी ज्या फर्ममध्ये काम करतो ना, त्यांचं असं म्हणणं आहे की वकिलाने प्रेझेंटेबल असलं पाहिजे. ही त्यांचीच गाडी आहे आणि ही गाडी खरं तर सर्व्हिसिंगला दिलेली होती ना, ती घेऊन चाललेलं आहे. बाकी काही नाही आहे आणि हे सगळं जे काही आहे ना, तेच मला देतात." त्यानंतर आता ऊर्जा घरी आलेली असते. त्याला सांगते की आपण नंतर भेटूया आणि मग ऊर्जा घरी आल्यानंतर ती आलेली असते. आई म्हणते, "बरं झालं तू आलीस. कारण काहीही झालं तरीही ही केस तू लढणार नाहीस." तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते, "का? मला उत्तर हवं आहे." तेव्हा आई म्हणत असते, "चल जेवायला घेते, जेवून घेऊया." परंतु आई मात्र ऐकायलाच तयार नसते. ऊर्जा म्हणत असते, की "तू जे उत्तर द्यायचं टाळलेलं आहे, ते उत्तर मला हवं आहे. काहीही झालं तरीही मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे एवढं लक्षात ठेव. त्याशिवाय मी ऐकून घेणार नाही." आई म्हणत असते, "काय सांगू तुला?" तेव्हा ती म्हणत असते, "नको विचारूस." पण ही मात्र ऐकायलाच तयार होत नाही आहे आणि मग आई मात्र म्हणते, की "ठीक आहे, पण माझ्या जखमेवरची खपली काढून तुला काय मिळणार आहे ऊर्जा? कशासाठी हे सगळं करतेस?" खरं तर इकडे ही महत्त्वाची गोष्ट आहे, की ऊर्जाची आई म्हणजे पूर्वा. पूर्वाचं पूर्वावरती हर्षवर्धनचं प्रेम होतं, पण पूर्वाला खरं तर हर्षवर्धन त्याचं जे लोकांना फसवणं, पैसे लुबाडणं, श्रीमंतीचा माज ह्या गोष्टी तिला आवडत नव्हत्या. त्यापेक्षा यशवंतचा साधेपणा तिला भावला म्हणून तिने यशवंतसोबत लग्न केलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता ही खूप चिडलेली असते. तेव्हा ऊर्जा म्हणते, "तुला माझी शपथ आहे. मला सांग, काय झालंय?" तेव्हा आई म्हणू लागते, की "एवढंच लक्षात ठेव, की ही केस तू लढायची नाही. काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या पूर्ण चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत. काहीही झालं तरीही तू या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे." हे सांगितलं जातं. तरीही इकडे ऊर्जा मात्र ऐकायला तयार नसते. ऊर्जा म्हणत असते, की "तुझ्या बाबांच्या बाबतीत जे झालंय, बाबांवरती जे संकट आले, तसं संकट तुझ्यावरती येऊ नये." आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे, तेव्हा मात्र आईने तिला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आणि आईने सांगितलंय, की काही झालं तरीही शांत राहायचं आहे आणि पुन्हा या गोष्टींचा विचार करायचा नाही. शेवटी ऊर्जा पण कोणाची? तिचीच मुलगी आहे ना. ती मात्र असं म्हणत असते, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत, त्या चुकीच्या पद्धतीने आहेत. आई चिडलेली असते. आईही ऐकून घ्यायला तयार नाही आहे. ऊर्जालाही वाईट वाटत आहे, की मी काय करू? कशा पद्धतीने आईला समजवू? कारण आईला माझं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही. तेव्हा आईने एवढंच सांगितलंय, की "तू लांब राहा. तुला काही झालेलं मला नाही बघवणार." कारण तो माणूस चांगला नाही आहे. तो पैशांसाठी काहीही करू शकतो. इकडे हर्षवर्धनसुद्धा घरी पोचलेला आहे आणि मग समोरच विजया असते. विजया म्हणते, "काय झालं? आज खूप वेळ झाला यायला." तेव्हा तो सांगतो, की विकी आणि त्याचबरोबर त्याच्या मित्रांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट होते. म्हणजेच विनयभंगाची केस होती. ती म्हणते, "काय? म्हणजे त्याला या कलमाखाली अटक होऊ शकते. तो जेलमध्ये जाऊ शकतो." तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, की "तू पण वकील झालीस का आता? हे सगळं बोलायला लागलीस?" तेव्हा ती म्हणते, "तुमच्यासोबत राहून एवढं तर शिकले ना मी. तेवढं तर येतं मला." हर्षवर्धन म्हणतो, की "नाही, मी सगळं मॅनेज केलेलं आहे." ती मुलगी पळून गेली. कोण आलेली ना कंप्लेंट करायला, ती मुलगी पळून गेली. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, "पण नक्की काय झालं?" असं ती विचारत असते. हर्षवर्धन म्हणतो, की "एक वकील होती मुलगी, ज्युनियर. ती माझ्या विरोधात लढायला आली, त्या मुलीच्या बाजूने. तिला माहीत नाही आहे हा हर्षवर्धन जहागीरदार काय करू शकतो. तिला कोर्टात तर उभं राहू देणारच नाही आहे, पण कोर्टाच्या बाहेर उभं राहण्याची लायकीही ठेवणार नाही आहे तिची." तेवढ्यातच शौर्य आलेला असतो. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे नाव आहे तिचं. का तर मग ती कोण आहे? तर आपल्या ज्या आहेत ना, आईसाहेब त्यांच्या लाडक्या नातसुनेची बहीण. म्हणजे हर्षवर्धनला ही गोष्ट माहिती आहे,
की दिव्या ही यशवंतची आणि पूर्वाची मुलगी आहे आणि तरीही तो तिला चुकीची वागणूक देतो घरात. हे खरंच खूप विचित्र आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं शौर्य आलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो, बाबा कधीतरी असा विचार करून पण बघा ना, काहीतरी असेल त्यामागं तथ्य. म्हणून तर ह्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत असं मात्र तो इकडे सांगत असतो. परंतु हर्षवर्धन म्हणत असतो की नाही, त्याची काही गरजच नाही आहे. कारण काहीही झालं तरीही ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत आणि या सगळ्यातून कधीच मार्ग निघणार नाही आणि तू याच्यामध्ये पडू नकोस. तो म्हणतो, मला केस स्टडी करायचं आहे म्हणून तर विचार करू द्या. परंतु हा मात्र ऐकायलाच तयार नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता ऊर्जासुद्धा आईच्या मागे लागलेली असते. ती म्हणत असते की आई सांग मला, असं काय आहे की ज्याच्यामुळं त्या हर्षवर्धनला बघितल्यानंतर तुझी अवस्था अशी झाली. कारण या सगळ्याला कोण जबाबदार आहे, कोणी केलं हे सगळं, काय आहे हे सगळं, तुला असं का वाटतं, काय भूतकाळ आहे. कारण ते तर म्हणाले होते की तुम्ही एका कॉलेजमध्ये होता, तुम्ही मित्र आहात आणि मग काय आहे हे. पण त्या माणसाची हिंमत कशी झाली सांग ना. तो माणूस अशा पद्धतीने बोलत होता, तो माणूस पाहिल्या क्षणी तुला भीती वाटायला लागली. काय आहे यामागचं कारण, असं ती विचारत असते. इकडे शौर्याचा हट्ट मात्र एकच असतो की बाबा मला सांगा, मलाही त्या केस स्टडी करायचं आहे, मलाही जाणून घ्यायचं आहे की नक्की काय आहे, कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पण त्या मुलीवर खरंच अन्याय झालेला असू शकतो ना, म्हणून तर ती आली होती. असं कोण स्वतःहून येईल सांगा बरं. म्हणजे कोणाचं बरोबर होतं, त्या इन्स्पेक्टरचं बरं होतं का तुमचं बरोबर होतं, काय हे असे अनेक प्रश्न शौर्य त्याच्या बाबांना विचारत असतो आणि हर्षवर्धन मात्र त्याला शांत करत असतो. तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे पूर्वा म्हणत असते, बाद झालं, तुला ऐकून घ्यायचं आहे ना, जाणून घ्यायचं आहे ना. तुझ्या बाबांना आत्महत्येला प्रवृत्त करणारी व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार आहे. त्याच्यामुळं तुझ्या बाबांची ही अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे हे आपले बाबा आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यासाठी जबाबदार हर्षवर्धन आहे. आणि तो म्हणाला होता ना कुर्बानी, तर ही कुर्बानी आहे. कारण अजूनही पूर्वाने सांगितलेलं नाही की हर्षवर्धनचं इकडे प्रेम होतं पूर्वावरती, म्हणून त्याने जवळजवळ त्या सुडाच्या भावनेने हा सगळा घातलेला आहे, हे सगळं केलेलं आहे. ही गोष्ट तिने ऊर्जाला सांगितलेली नाही. इकडे आता शौर्य आलेला आहे, तो म्हणजे त्याच्या आजीकडे. त्याची आजीसुद्धा लॉयर आहे आणि इतके वर्ष प्रॅक्टिस करून आत्ता तिने रिटायरमेंट घेतलेली आहे. तो आजीला विचारत असतो, अशी अशी केस आहे, काय करावं लागेल. आजीचं असं म्हणणं आहे की 24 तासाच्या आत जर मेडिकल झालं नाही तर ती केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही, स्टँड होऊ शकत नाही. त्यामुळं 24 तासाच्या आत मेडिकल होणं गरजेचं आहे, असं आजीने सांगितल्यानंतर शौर्य म्हणतो, खरंच. तेव्हा मात्र शौर्य आता विचार करायला लागलेला आहे की काहीही झालं तरीही लवकरात लवकर आत्ता मला पूर्वाला फोन करणं गरजेचं आहे आणि ही केस स्टँड होण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या कराव्या लागणार आहेत आणि त्या मुलीला मेडिकलसाठी घेऊन जावं लागणार आहे. हा विचार शौर्याच्या डोक्यात सुरू आहे. इकडे ऊर्जाने ठरवलेलं आहे, मला ही केस तर लढायचीच आहे माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यासाठी. कारण त्या हर्षवर्धन जहागीरदारला खूप माज आहे ना, मग त्याचा माज उतरवण्यासाठी, माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यासाठी, माझ्या आईच्या दुःखाचं कारण असलेल्या माणसांना सबक शिकवण्यासाठी मला ही केस लढायची आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.